येथे केंद्रीय अनुसूचित जाती आश्रमशाळा या राज्यामध्ये 322 आश्रमशाळाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यातून विविध जिल्ह्यातून कर्मचारी या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे जे उपोषणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, या ठिकाणी सर्व जमलेले जे काही कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलेलं आहे की या संघटनेचं नेतृत्व हे सन्माननीय माधवजी भंडारे साहेब करत आहेत आणि माधवजी भंडारे साहेबांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासनामधले सचिव यांना वेळोवेळी सतत या अनुदानाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला, तरी अद्याप कसलीही शासनाने किंवा प्रशासनाने दखल घेतलेली नाही, अशी खंत या ठिकाणी कर्मचारी व्यक्त करतात। वर्षापासून अर्ज, विनंत्या, उपोषण, धरणं, सत्याग्रह, वेगवेगळी आश्वासनं देऊन सुद्धा अद्याप पावतो शासनाने कुठली अशी प्रमुख भूमिका सरकारनं अजूनपर्यंत घेतली नाही। त्यामुळे गेल्या 15 वर्षापासून अनुसूचित जातीच्या मुलांचं, अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांचं एक प्रकार शोषण होत आहे। भारतीय संविधान एकीकडे सांगते की वेठ बिगारी हा कायद्यानं गुन्हा आहे, मात्र गेल्या 14 वर्षापासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे। एकीकडे शिक्षणाचा हक्क सांगतो की मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे। एकीकडे आमचे महापुरुष सुद्धा सांगत होते की शिक्षणाशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही। हे सगळं सरळ दिसत असताना सुद्धा शासन या बाबतीत अद्यापही गंभीरतेनं कुठलीही पावलं उचलताना आम्हाला दिसत नाहीये। आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असतो, मात्र या दिवशी आज रोजी उपाशी राहून शासनाला ही बाब आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो की आज रोजी तुम्ही जरी सांगत असाल की आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, तरी आमचा समतेचा लढा, सामाजिक न्यायाचा लढा अजून सुद्धा संपलेला नाहीये। गेल्या 14 वर्षापासून आम्ही ज्या शोषणाचे बळी ठरलेलो आहोत, ते फक्त धोरणात्मक आमच्यावर हा अन्याय होतोय। एकीकडे तुम्ही सामाजिक न्याय दिवस साजरा करता, सामाजिक समता वर्ष साजरा करता, त्यासोबतच तुम्ही ज्ञान दिवस साजरा करत असताना सुद्धा ज्ञानदान करणाऱ्या लोकांवर मात्र अन्याय करता। एकीकडे सांगता की सामाजिक न्याय दिवस साजरा होतो, मात्र आमच्यावर हा सामाजिक अन्यायच आहे असं आम्ही या निमित्तानं समजतो। जर येत्या या 2-3 दिवसामध्ये जर हा प्रश्न आमचा सोडवला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्यात येईल। महाराष्ट्रातल्या जवळपास 35 जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून ही लोक आलेली आहेत। ही लोक स्वतःचा हक्क मागण्यासाठी आलेले आहेत। तर येत्या 2-3 दिवसात हा प्रश्न सुटला नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्यात येईल। प्रसंगी जर आम्हाला यासाठी आमचा जीव द्यावा लागला, तरी सुद्धा आम्ही देण्याची तयारी ठेवू। आताच आपण आपल्या शिक्षकाच्या ज्या जळजळीत भावना ऐकल्या, त्या भावनेसाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। गेली 15 वर्षे ज्या पद्धतीने आपण वनवास भोगलेला आहे, या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले काही तत्व आहेत, त्या तत्वाला तिलांजली देत शासन हा वेळकाढू धोरण अवलंबित आहे आणि सततचा अन्याय आपल्यावर होत असल्यामुळं आपण या ठिकाणी आता शेवटचा निर्धार म्हणून या उपोषणाला तयारी केलेली आहे। अशाच पद्धतीनं जर शासन या 2-3 दिवसामध्ये आपल्या या विषयावरती गांभीर्यानं विचार जर करीत नसेल, तर आपल्याला याही पुढे जाऊन शेवटी आपल्या जीवाचं काय बरं वाईट होईल ही आशा न बाळगता आपण आता शेवटचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे। शासनाने याविषयी गांभीर्यानं विचार करावा, एवढीच